सविता रमेश फिरोदिया प्रशाला, अहमदनगर. इयत्ता 3री. विषय परिसर अभ्यास. पाठ पहिला. आपल्या अवतीभोवती. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या अवतीभोवती नजर टाकूया. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. त्यात माती, दगड, धोंडे आहेत. नद्या, नाले, तळी आहेत. हवा आहे. डोंगर आणि टेकड्या आहेत. जंगले आहेत. शेते, घरे आणि रस्तेही आहेत. उजाड माळराने आहेत. वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवती असतात. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली यांनी आपला परिसर सजला आहे. आपणही या परिसराचा एक भागच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामधून आपण एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी दगड आणि चिमणी यांचे आपण उदाहरण पाहूया. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी यांची तुलना करू. दगड जिथे आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणी उचलून हलवले तर त्याची जागा बदलते. दगड जेवत नाही, त्यामुळे दगडाची वाढही होत नाही. दगडाला पिल्लेही होत नाहीत. चिमण्यांचे मात्र तसे नाही. चिमण्यांना घरटे बांधायचे असते. त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात. चिमण्या किडे आणि धान्यांचे कण खातात आणि ते खाऊन त्यांची वाढ होते. चिमण्या घरट्यात अंडी घालतात. अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात? तर चिमणी सजीव आहे तर दगड निर्जीव आहे. आपल्या सभोवती असणाऱ्या वस्तूंचे 2 गट पडतात, सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू. सजीवांचेही 2 गट पडतात, प्राणी आणि वनस्पती. जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून वनस्पतींची रोपे तयार होतात. ती वनस्पतींची पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजते. वनस्पती हालचाल करतात. कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात. पण वनस्पतींमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत. रोपांनाही अन्नाची गरज असते. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत. मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा मोठा फरक आहे. सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो, चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव आहेत? सजीव असतील तर त्या वनस्पती आहेत की प्राणी आहेत ते सांगा. पहिल्यांदा आपल्याला दिसते वडाचं झाड आणि दुसऱ्यांदा आपल्याला दिसते नारळाचं झाड. हे दोन्हीही सजीव आहेत कारण त्या वनस्पती आहेत. जरी त्या इकडून तिकडे हालचाल करू शकत नसल्या तरीसुद्धा त्या सजीव आहेत. या चित्रामध्ये ससा, बेडूक आणि गुलाबाचे रोपटे या वस्तू सजीव आहेत, तर गॅसची टाकी, ग्लास आणि कढई या वस्तू मात्र निर्जीव आहेत. पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत. सर्व सजीवांना त्यांची गरज असते. तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते. ते अन्न त्यांना परिसरातूनच मिळते. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातून मिळतात. पक्षी घरटी बांधतात, त्यासाठी पक्ष्यांना कापूस, काड्या, धागे अशा गोष्टी लागतात. त्या त्यांना परिसरातूनच मिळतात. माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो. कापूस, लोकर, रेशीम या वस्तू परिसरातूनच मिळतात. यापासून आपण कापड विणतो, कपडे शिवतो. माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया, टोपल्या, वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो. घर बांधण्यासाठी माती, दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर काय बरं परिणाम होत असेल? मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाडे, कोल्हे यासारखे प्राणी खातात. पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात. ते मातीत मिसळतात. झाडांची पाने गळतात, तीही मातीत पडून कुजतात. त्यामुळे माती कसदार होते.
कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होते. म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. मुलांनो, माहीत आहे का तुम्हाला, मेंढीसारखा केसाळ प्राणी झुडपांची पाने खातो. त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतींच्या बिया अडकतात. ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तिथे पडतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते. म्हणजे प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात. मुलांनो, हा पाठ तुमच्या लक्षात आलाच असेल. या पाठामध्ये आपण काय शिकलो बरं? आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत. काही सजीव आहेत तर काही निर्जीव आहेत. सजीव स्वतःहून हालचाल करतात. सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होते. त्यांच्यापासून त्यांच्यासारखेच सजीव तयार होतात. सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात. सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात. निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. परिसरातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंमुळेच सर्व सजीवांच्या गरजा भागतात. अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत. परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. धन्यवाद.